कथा पान्हा. लेखक डॉक्टर महेश केळुसकर. सादर करती पूर्वा धारप. चिठ्ठीतली अक्षरं स्पष्ट होती. तुमचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटतंय, पण आता ज्या वाटेवर मी आहे त्या वाटेवरून परत येऊ शकणार नाही. ही चिठ्ठी तुम्ही ज्यावेळी वाचत असाल त्याचवेळी मी अन स्वरूप एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असू. पोर पळून गेली. रातोरात पळून गेली. शेवटच्या बेंचवरच्या निर्बुद्ध मुलासारखा शामरावांचा चेहरा झाला. हातातल्या त्या चिठ्ठीकडं न सुटणाऱ्या गणिताकडे पाहावं तसं आ वाचून शामराव बघू लागले. आणि मग अचानक त्यांना थरथर सुटली. त्यांच्या चष्म्यावर ओलसर दुःख पसरलं. काही दिसेनासं झालं. शामराव खाली कोसळले. खुर्चीचा धाड दिशी आवाज झाला. हातातला कप टाकून धापा टाकत आनंदीबाई बाहेरच्या खोलीत आल्या. खाली अस्ताव्यस्त पसरलेल्या शामरावांकडे बघून त्यांना भडभडून आलं. लगबगीनं त्या आत गेल्या, बाहेर आल्या. पांढरा कांदा फोडून त्यांनी शामरावांच्या नाकासमोर धरला. हळूहळू शामराव शुद्धीवर येऊ लागले. तुम्हाला बरं वाटतंय का आता? शामरावांनी किलकिल्या डोळ्यांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं. आनंदीबाईंना खरोखरच काही माहीत नव्हतं. शामराव उठून बसले. डाव्या हातातली चिठ्ठी त्यांनी मुठीत घट्ट मिटून ठेवली. आपली मंदा कुठे गेलीये तुला माहित आहे का? ईश, अजून उठलीच नसेल ती. आत्ता कुठे 8:30 होत आहेत. मंदी फारच आळशी झाली हो हल्ली. 9 शिवाय उठतच नाही मुळी. शामरावांनी आपल्या हातातली चिठ्ठी आनंदीबाईंसमोर ठेवली. शब्दागणिक आनंदीबाईंच्या मुद्रेवरचे भाव पालटू लागले. भयंकर काहीतरी वाचत होत्या त्या. सगळं त्यांच्या कल्पनेपलीकडचं. एवढी शिस्तीत वाढवलेली पोर इतकी बेछूट निघावी? त्यांना समजूच शकत नव्हतं. शामरावांची सगळी प्रतिष्ठा त्यांच्या एकुलत्या एका लाडक्या लेकीनं धुळीला मिळवली असा त्यांचा समज झाला होता. एका आदर्श शिक्षकाच्या पोटच्या मुलीनं असं करावं? आनंदीबाईंच्या मर्माला झोंबली होती पोरीची चिठ्ठी. मंदाकिनीच्या संतापानं त्या लाल बुंद झाल्या. त्याच वेळी आपल्या नवऱ्याच्या प्रतिष्ठेला बसलेल्या धक्क्यामुळे पुढे काय होईल या भीतीनं त्यांच्या छातीत धडधडू लागलं. हातातल्या चिठ्ठीचे त्यांनी तुकडे तुकडे केले आणि खिडकीतून वाऱ्यावर भिरकावून दिले. शामरावांच्या मनानं घेतलं की स्वरूपने दगाबाजी केली. स्वरूप असं काही करेल याची त्यांना शंका सुद्धा यायचं कारण नव्हतं. 2 वर्षापूर्वी त्यांच्याकडे जेव्हा तो पहिल्यांदा जेवायला आला तेव्हा तो किती भाबडा वाटला होता. त्याचं मूळ घर कोल्हापूरला. तिथली जुनी ओळख काढून तो शामरावांकडे आला. बांधा गावात तो नवा होता आणि आपल्या ऑफिसमध्ये B&C क्लार्क म्हणून नव्यानं लागला होता. लेहेंगा आणि सदरा घालून तो ऑफिसमध्ये जायचा. त्याच पोशाखावर शामरावांकडे जेवायला यायचा. लोक त्याला घाटबा असं म्हणून चिडवायचे. शामरावांना लोकांचा राग यायचा. ते स्वरूपला चांगले कपडे करायला सांगायचे, पण त्याला त्याचं काहीच नसे. सुरुवातीला लोकांनी शामरावांची चेष्टा केली. शामराव हे देशपांडे आणि स्वरूप हा पाटील. एका मराठ्याला एक ब्राह्मण आपल्याकडे जेवायला ठेवून घेतो याचं त्या गावात जरा अप्रूपच होतं. स्वरूपला जेवायला वाढायला मंदा पहिल्यांदा लाजायची. मग तिची भीड चेपली. ती आपणहून त्याला वाढण्यासाठी पुढे जाऊ लागली. शामराव त्यावेळी घरात असले तर मग मात्र आनंदीबाई पुढे व्हायच्या. मंदा 12वीत होती. गणित विषय तिचा कच्चा. स्वरूपचं गणितातलं डोकं म्हणजे एकदम मशीन गन. समोर आलेल्या गणितांचा तो धडाधड फडशा पाडायचा. मंदा मग त्याच्याकडून डिफिकल्टी सोडवून घेऊ लागली. 6 महिला मंदा गणितात पहिली आली. आनंदीबाईंनी बटाटे वडे केले, खास स्वरूपसाठी. अजिबात शंका यायचं कारण नव्हतं. सगळं कसं सुतासारखं चाललेलं. मंदा आज्ञेत होती. अजून ती शामरावांच्या शब्दाबाहेर नव्हती. शामरावांची शिस्त जशी वर्गात तशी घरात सुद्धा. एखाद्या विद्यार्थिनीचा स्कर्ट जरा जरी सहज मांडीवरून वर सरकला किंवा कुणाचा पदर बाजूला झाला तर शामरावांचं पित्त खवळायचं. तो संपूर्ण तास मग स्त्रीच्या नैतिकतेविषयी बोलण्यात संपायचा. मंदालाही तोच कायदा लागू. तिनं 12वीत गेल्याच्या पहिल्या दिवसापासून अण्णांच्या सांगण्यावरून साडी नेसायला सुरुवात केली.
मंदानं संध्याकाळी 7च्या आत घरात असायला हवं असा त्यांचा दंडक होता. आपले वडील काळाच्या खूपच मागं आहेत असा मंदाचा रास्त समज होता. मंदाकिनीला त्यांनी मोबाईल घेऊन दिला नव्हता, पण ती चोरून प्रणयकथा वाचते इकडे शामरावांचं लक्ष नव्हतं. स्वरूप आल्यापासून तर तिचं ते कथा वाचन खूप वाढलं होतं. प्रणयकथा वाचताना ती एका हलक्या पिसासारख्या ढगावर तरंगत राहायची. खुर्चीवर बसून मराठीच्या पुस्तकात कथासंग्रह लपवून ती वाचत राहायची. स्वरूप असला तर मध्येच तिची नजर त्याच्याकडे जायची. कथेतला नायक आणि स्वरूप बघता बघता एकमेकात मिसळून जात. त्याचे भरदार खांदे, गच्च काळे भोरकेस, स्वप्नाळू डोळे. मंदा अलगद स्वतःला विसरायची. मध्ये स्वरूपची नजरही तिच्या नजरेत मिसळायची. तिच्या हृदयात खोलवर हवी हवीशी धडधड सुरू व्हायची. सगळं अगदी नकळत घडत होतं. मंदा, स्वरूप आणि शामराव व आनंदीबाईंच्याही. पुष्कळ दिवस मंदा कोंडली गेली होती. आवडत्या पुरुषाशी बोलावं, थट्टा मस्करी करावी, एखाद्या आवडत्या मित्राला घरी बोलावून त्याची आईशी ओळख करून द्यावी, नाटकात भाग घ्यावा, मग झक्कपैकी पार्टी करावी आणि कुणाच्या तरी बाईकवर मागं बसून रात्री एका धुंद नशेत घरी यावं असं वाटण्याचं तिचं वय होतं. स्वप्न पाहण्याचे, तरंगायचे ते दिवस. पण यातलं काहीच तिला शक्य नव्हतं. कुठेतरी लहानशा कोपऱ्यात एक ज्वालाग्रही वात दबा धरून बसली होती. स्वरूपच्या येण्यानं ती धुमसू लागली. हळूहळू तिनं पेटही घेतला. विलास क्रिकेट खेळायला गेला होता. आनंदीबाईंनी लेकीला रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायला सांगितलं आणि दोघं नवरा बायको खरेदीला बाहेर पडली. दर महिन्याच्या 1 तारखेला देशपांडे यांच्या घरात अशी जोडीनं खरेदी व्हायची. गेल्या कित्येक दिवसांची ती पद्धतच होती. आधी ठरल्याप्रमाणे बरोबर 7ला स्वरूप आला. मंदा एकदम गडबडून गेली. तो येणार ही तिला कल्पना होती, पण इतका अचानक, अजिबात आवाज न करता, आणि तो सुद्धा थेट मागच्या पडवीत बाथरूमच्या दारात. मंदा बाथरूम मधून बाहेर येता येता एकदम त्याच्यावर टक्करलीच. तब्बल 15 मिनिटं त्याच्या मिठीतून ती सुटली आणि नंतर त्याच्यावर डोळे वटारत तिनं पुन्हा आंघोळीसाठी बादलीत नळ सोडला. तो अगदी भारावून बोलत होता. मंदाही भारावलेली. त्याच्या बोलण्यानं ती अधिकाधिक ताजी होत होती. उद्या सोमवारी रातोरात त्यांना पळायचं होतं. गेला महिनाभर त्यानं मित्राच्या बाईकवर त्यासाठी खास मेहनत घेतली होती. ट्रान्सफर त्यानं आधीच करून घेतलेली. कोल्हापुरात खोलीही बघून ठेवलेली. गेल्या सकाळी बाईक लावायची, तीच मुळी थेट रजिस्टरच्या ऑफिस समोर. ऑफिस 10ला उघडलेलं असणार होतं आणि त्याच दरम्यान गाडी तिथं पोहोचणार होती. सगळं कसं अगदी योजनाबद्ध. गेल्या सोमवारी मंदा कायद्याप्रमाणे सज्ञान झाली होती आणि या सोमवारी लग्न करणार होती स्वरूपशी. गावात बातमी हा हा म्हणता वावटळीसारखी पसरली आणि स्फोट उडाला. शामराव शाळेत पोहोचले तेव्हा मुलं त्यांच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होती. स्टाफमध्ये कुजबूज चालली होती. शामराव नेहमीप्रमाणे प्रार्थनेनंतर 12वीच्या वर्गावर गेले आणि शिकवू लागले. पण आज नेहमीसारखं त्यांचं लक्ष लागत नव्हतं. अधूनमधून त्यांचा चष्मा मंदा ज्या बेंचवर बसायची तिकडे वळायचा. ही जागा रिकामी असलेली पाहून त्यांच्या काळजात सर्र व्हायचं. मग तर नाही ते विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 12वीतल्या या सगळ्या पोरी त्यांना 1 नंबरच्या वाह्यात आणि बिघडलेल्या वाटू लागल्या. कुसुम कुलकर्णीनं ओठांना लिपस्टिक लावली होती, तर विलासिनी परबचे हात मेहंदीनं रंगलेले. कुणाच्या ब्लाउज मधून तिचा उभार उसळू पाहणारा, तर कुणाच्या स्कर्टचं फिटिंग मुद्दाम आक्रमक केलेलं. ह्या पोरी उद्या कुणानं कुणाचा तरी हात धरून पळून जाणार. आई बापाचं, वर्गाचं, शाळेचं, गावाचं नाव बुडवणार. आदर्श शिक्षक म्हणून असलेली देशपांडेंची प्रतिष्ठा धुळीला मिळवणार. शामरावांनी सरळ रजा टाकली आणि ते तडक घरी येऊन पोचले. संध्याकाळी सहज फिरायला म्हणून शामराव बाहेर पडले तर गावातही तीच चर्चा. देशपांड्यांची मंदी पळून गेली. नाहीतरी उठवळच होती मंदी. स्लीवलेस काय घालायची, ठुमकत काय चालायची. हायला, पण त्या पाटलाच्या पोरानं बी कमालच केली. पठ्ठ्या रातोरात पसार झाला चक्क पोरगी घेऊन. आनंदीबाईंना जीव नकोसा झाला. विलासच्या हातात कोणीतरी पुढारी ठेवला. तो सरळ घरी घेऊन आला.
पेपरात अगदी फोटो सहित बातमी आली होती. कोल्हापुरात त्या दिवशी एका प्रख्यात समाजसेवकाच्या उपस्थितीत 10 आंतरजातीय विवाह पार पडले होते. रजिस्ट्रारकडे नोंद झाल्यावर बड्या बड्या पुढाऱ्यांसाठी मेजवानी आयोजित केलेली. सभोवताली 10ही जोडपी आणि मध्ये ते समाजसेवक. फोटोमध्ये मंदा आपल्या नवऱ्याला अगदी चिकटून उभी राहिली होती. मिलीला जनाची नाही तरी मनाची. आनंदीबाईंनी पेपराचा बोळा केला आणि कचऱ्यात फेकूनच दिला. कधी न येणारी माणसंही वेळात वेळ काढून देशपांड्यांकडे येऊ लागली. माणसांची अगदी रीगच लागली. सांत्वन करण्याच्या हेतूनं 5-6 बाया सहज म्हणून शामरावांच्या घरात डोकवायच्या. काय आनंदीबाई, तांदूळ निवडताय वाटतं? होय हो, अलीकडे डोळे अगदी फोडावे लागतात हे तांदूळ निवडायला. आज इकडं कुठं? काही नाही, मारुतीला गेलो होतो, म्हणलं तुमच्या घरावरून जावं सहज. या की मग या, काय घाई आहे? अहो आधीच उशीर झालाय, पण होऊ द्या आता उशीर, तुमच्याकडे बसतो थोड्या वेळ. काम काय मेली बाई, रोजचीच. बाया पडत्या फळाची आज्ञा घेऊन थेट घरात. हवा पाण्याच्या सणावाराच्या गप्पा झाल्यावर मग एक चौकशीचा प्रश्न. मंदी कुठे दिसत नाही ती? वास्तविक एकूण एक गावाला ठाऊक, पण एकदम कसं विचारायचं? प्रश्न ऐकून आनंदीबाई एकदम रडायलाच लागलेल्या. कुणाचा तरी जाणता हात मग बाईंच्या पाठीवरून फिरतो. आनंदीबाई हळूहळू मोकळ्या होत चाललेल्या. पण बाया पक्क्या बेरकी. प्रश्न कसे विचारायचे आणि माहिती कशी काढून घ्यायची त्यांना पक्क ठाऊक. एकदम मुरलेल्या. दुसऱ्यांनी आपल्या देखत आपल्या पोरीच्या पळून जाण्याची चर्चा करावी हे शामरावांना मात्र अपमानास्पद वाटायचं. पण त्या मनस्थितीत आनंदीबाईंना आवरायला त्यांना जमत नव्हतं. मग अशा कोणी भेटायला आल्या की शामराव कपडे चढवून सरळ एसटी स्टँडवर. रात्री 8 पर्यंत उगाचच स्टँडवर भटकत राहायची त्यांना सवय जडली. आनंदीबाईंकडून इत्यंभूत हकीकत समजल्यावर सगळ्यांची प्रतिक्रिया एकच. मंदानं असं करायला नको होतं बाई. पण मग आनंदीबाईंचं मुसमुसच सांगणं की त्या मंदीचे किती लाड करत होत्या. 12वी नंतर त्या तिला कॉलेजला कशा घालणार होत्या, ग्रॅज्युएट झाल्यानंतर एकुलती एक मुलगी असल्यानं शामराव तिच्यासाठी डॉक्टर नाही तर इंजिनियर नवरा कसा शोधणार होते, वगैरे वगैरे. पुन्हा मंदाला बाईंनी घरात घ्यावं की न घ्यावं यावर गदारोळ. अर्ध्या बायांचं मत असं की तिनं माफी मागितली तर झालं गेलं विसरून तिला घ्यावं घरात. अर्ध्या जणींचं मत तिला कधीच घरी घेऊ नये. त्यांच्या मते मंदानं देशपांडे यांच्या घराचीच नव्हे तर त्या गावाची अब्रूही वेशीवर टांगली होती. आनंदीबाईंचं शामरावांच्या वतीनं भेटायला आलेल्या प्रत्येकाला एकच सांगणं. पोर आम्हाला मेली, आम्ही तिला मेलो. तिनं आमच्या खानदानाला काळं फासलं. आता मरेपर्यंत तिचं तोंड बघणार नाही आम्ही. आनंदीबाईंना खरोखरच स्वतःला तसं वाटत होतं की नाही हे त्यांचं त्यांना कळत नव्हतं. भेटायला आलेली माणसं मात्र हे ऐकून खुश. माणसांना उगाचच एक चमत्कारिक आनंद होत होता. 5 महिने झाले होते, पण जखम तशीच ताजी. आनंदीबाई त्या 5 महिन्यात 5 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्या. पोरीनं सगळी स्वप्न धुळीला मिळवली होती. एके दिवशी अचानक आनंदीबाईंना बातमी कळली की मंदीचे फार हाल चाललेत. स्वरूपची B&C मधली टेम्पररी नोकरी सुटली होती आणि आता तो रोज मजुरीवर मिळेल ते काम करू लागला होता. दिवसच्या दिवस उपवास पडू लागले. मंदाच्या अंगावरच्या साड्या विरविरीत झाल्या. ज्या हातावरची मेहंदी अजून ओली होती ते हात इतक्यात एका कारखान्यात विड्या वळू लागले होते. बातमी कळली त्याच रात्री आनंदीबाईंना स्वप्न पडलं. मंदा स्वप्नात आली होती आणि आईसमोर उभी राहिली. फारच रोड झाली होती. पोट फिकुटले होते. डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमू लागली होती. मंदी डोळ्यात पाणी आणून आईला विचारत होती, आई ग, आई मी तुझे आशीर्वाद घेतले नाहीत हे चुकलंच ग माझं. बघ ना कशी दशा झालीये माझी. झालं गेलं विसरून जा ना ग आई, आता क्षमा कर ना मला, करशील ना? नाहीतर मी अशीच मरून जाईन ग एक दिवस विड्या वळता वळता. मंदी एकदम खाली वाकली आणि तिनं आईच्या पायावर डोकं ठेवलं.
आनंदीबाई तिला कुशीत घेत एकदम घळाघळा रडायला लागल्या. शामरावांनी दिवा लावला. काय झालं ग? कसलं स्वप्न पडलं आणि रडतेस का अशी? काय सांगावं शामरावांना? आनंदीबाईंना प्रश्न पडला. शामरावांनी ते स्वप्न ऐकलं असतं तर बाईंना मूर्खात काढलं असतं. ते एकदम ओरडून म्हणाले असते, ए बावळटेस, तिला का अक्कल नव्हती घर सोडताना? जो तो आपापल्या कर्माची फळं भोगतो. झोप तू आता. आनंदीबाईंना शामरावांची भीती वाटली. आपलं स्वप्न त्यांनी कठोरपणे चिरडून टाकलं. आनंदीबाईंना आपलंच मन कळेनासं झालं. कुठून कोण जाणे, पण त्यांना कळलं की आपला विलास मंदीला चोरून भेटून आलाय. संध्याकाळी विलासला त्यांनी जाब विचारला. विलास, तू तिकडे गेला होतास ना? तिकडं कुठं? कोल्हापूरला. कोल्हापूरला मी कशाला जाईन? तू तिच्याकडे चोरून गेला होतास. मोठ्या बहिणीच्या मायेचा लागून गेलायस ते माहित आहे. आहे तिच्याकडं तिकडं हे काय चालवलंय? सरळ मंदेकडे कोल्हापूरला गेला होतास का म्हणून विचारते. आनंदीबाईंनी विलासच्या गालावर सणकन चपराक मारली. आपण काय केलं त्यांचं त्यांना कळलं नाही. दाराला कडी लावून आतल्या आत गदगदत त्यांनी कॉटवर अंक टाकून दिलं. विलास, कशी आहे रे मंदी? फार वाळली का रे तुझी बहीण? मंदीला काय सांगितलंस तू? मला तिची आठवण येते खूप, असं नाही ना सांगितलंस? तुम्ही पोरं अजून लहान आहात रे. अण्णांच्या स्वभावाची तुम्हाला कल्पना नाही. फार भीती वाटते रे मला. मंदा काही म्हणाली का रे विलास आमच्याबद्दल? तू सांगायचं तरी रे आधी जाताना. तिच्या आवडीच्या आळूवड्या तरी करून दिल्या असत्या मी. आनंदीबाईंच्या मनातल्या लाटा दरवाजापर्यंत गेल्या. बंद दरवाजावर खडकावर आपटून आपटून त्यांचा चक्का चूर झाला. बाहेरून शामरावांचा आवाज आला आणि सगळा पूर घाईघाईनं ओसरून गेला. दसऱ्याचा मुहूर्त होता. त्या दिवशी नवभांड खरेदी करण्याची आनंदीबाईंची गेल्या कित्येक वर्षांची प्रथा होती. आज 6 महिन्यांनी त्या घराबाहेर पडत होत्या. त्यांच्या मनात बाहेर पडताना तशी धाकधूकच होती. गावात अजूनही चर्चा चालू असेल. आपल्याला बघितल्यावर लोकात कुजबूज सुरू होईल. लोक आपापसात तो सगळा इतिहास पुन्हा उगाळू लागतील. शामरावांना ते कळेल आणि मग त्यांना पुन्हा मनस्ताप होईल. शामराव शाळेच्या कामासाठी कुठे बाहेर गेले होते म्हणून बरं, नाहीतर त्या बाहेर पडल्याच नसत्या. आनंदीबाई भांड्याच्या दुकानात आल्या. चिक्कार गर्दी होती. बाया भांडी निहाळत होत्या. एकमेकींची पसंती विचारत होत्या, नावं घालून घेत होत्या. आनंदीबाईंच्या मंदाबद्दल बोलायला त्यांना सवड नव्हती की बाई बाजारात आल्या म्हणून आश्चर्य व्यक्त करायला वेळही नव्हता. सगळ्या बाजारात असच, जो तो आपल्या कामात बुडून गेलेला. आनंदीबाई खरेदी करण्यासाठी 4-5 दुकानं फिरल्या. येता जाता वाटेतच काही ओळखीच्या घरात 10-10 मिनिटं थांबल्या. पण कुणी विषयच काढला नाही. कुणी त्यांच्याशी आपल्या बाळाच्या अभ्यासाविषयी बोललं तर कुणी हिरव्या मिरचीचे पापड कसे घालायचे हे विचारून घेतलं. विलास क्रिकेट किती छान खेळतो म्हणून एका घरानं बाईंजवळ त्यांचं कौतुक केलं. काहींनी महागाईनं काय दैना केलीये लोकांची हे त्यांना पटवून दिलं. लोक मागचं सगळं विसरून गेले होते आणि ताज्या विषयावरच जो तो उभा होता. आनंदीबाईंना खूप नवल वाटलं. कुणीतरी मंदाचा विषय काढावा आणि आपलं दुःख कुणाला तरी सांगावं असं त्यांना सारखं वाटत होतं. पण प्रत्येक जण आपापल्या दुःखात किंवा आनंदात चूर होता. मंदीला मुलगा झाला. बातमी ताबडतोब बांध्यात कळली. मुलगा चांगला गुटगुटीत गोरापान. पोरानं आनंदीबाईंचं रूप घेतलं होतं म्हणे. बाईंचा जीव गुदमरला. 10व्या दिवशी मंदीच्याकडून बारशाची चिठ्ठी आली आईच्या नावानं. आनंदीबाईंनी शामरावांची समजूत काढून निदान आता पहिल्या नातवाचं मुख तरी पाहण्यास यावं अशी त्यांची इच्छा होती. तिच्या शब्दातून आग्रह ओथंबत होता. आनंदीबाईंनी भीत भीत शामरावांजवळ विषय काढला. शामरावांचा एकदम स्फोट झाला. गेले कित्येक दिवस साचून राहिलेला राग त्यांनी आनंदीबाईंवर काढला. ते बायकोला बेअक्कल म्हणाले. बाईंवर निर्लज्जपणाचा आरोप केला त्यांनी. बाईंना काही म्हणजे काही कळत नाही आणि त्यांनी बारशाला अजिबात जायचं नाही असा निर्णय देऊन ते पानावरून उठले.
त्यांनी खसा चोळा भरल्या आणि टॉवेलला हात पुसून सुपारी कातरायला सुरुवात केली. मंदाची दुसरी चिठ्ठी आली. विलासनं आनंदीबाईंकडे ती अण्णांच्या नकळत दिली. ती वाचून त्यांचा जीव कासावीस झाला. मंदीनं आपली दुर्दशा कळवली होती. बाळणपणानं तिची तब्येत फार खालावली होती. कारखान्यात जायला मिळत नव्हतं. तिच्या मुलाला लंगोट शिवायला सुद्धा तिच्याकडे पैसा नव्हता. स्वरूप वैफल्यानं पिचत चालला होता. अधूनमधून तो हातभट्टी झोकून ये. रात्री खूप उशिरापर्यंत आपल्या नशिबाला शिव्या घालत घराबाहेर ओरडत राही. आनंदीबाईंना आपली लाडकी मंदी आठवली. मंदेचे किती लाड करत होते त्या. रोज तिला तुपातला शिरा लागायचा. बाई तो करून द्यायच्या. दरवर्षी तिला नवी पुस्तकं घेण्यासाठी शामरावांना आग्रह करायच्या. शामरावांनी घालून दिलेल्या शिस्तीला काही बाधा येऊ नये तिकडे त्यांचं लक्ष असायचं. पण मुलीनं एखाद्या दिवशी म्हटलं की तिला नाटक बघावंसं वाटतंय, तर आनंदीबाई तिच्यासाठी शामरावांजवळ खोटं बोलून तिला सावंतवाडीला मैत्रिणी बरोबर पाठवायच्या. अशा पोरीची काय दशा झाली की. आनंदीबाईंना वाटलं असंच धावत जावं आणि मंदीला कुशीत घ्यावं. ती गुदमरून जाईपर्यंत तिचे मुके घ्यावेत. तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवावा, नातवाला उराशी धरावं, स्वरूपला धीर द्यावा. त्या सगळ्यांना आपल्या घरी घेऊन यावं. शामरावांनी दरवाजावरची बेल दाबली आणि आनंदीबाईंनी हातातली चिठ्ठी घाईघाईनं तोंडात टाकली. मंदीच्या चिठ्ठीतलं सारं दुःख त्यांनी घशाखाली उतरवलं. आनंदीबाईंना वाटलं आनंदीबाईंनी आपल्या उरावर एक प्रचंड शिळा ठेवली. दार उघडलं. शामराव आत आले. धन्यवाद.